नमस्कार. जय हरी विठ्ठल. पंढरीची वारी आणि या वारीतला सर्वात भारी क्षण म्हणजे रिंगण सोहळा. हजारो वारकरी एकत्र येतात आणि माऊलींचा घोडा कसा वाऱ्यासारखा धावतो हे पाहण्यासाठी गर्दी करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या रिंगणाची सुरुवात कधी झाली आणि त्यामागचं विज्ञान काय आहे? तर मित्रांनो, हा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी या सोहळ्याला एक शिस्त आणून दिली. एवढ्या मोठ्या प्रवासात वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि त्यांच्यात एक नवा जोश यावा म्हणून हे रिंगण सुरू झालं. सांस्कृतिक दृष्ट्या विचार केला तर रिंगण म्हणजे समानता. इथे कोणी लहान नाही, कोणी मोठंही नाही. सगळे भेद विसरून लोक एकत्र गोल उभे राहतात. टाळ मृदंगांचा आवाज, फुगड्या आणि घोड्यांच्या पायाची धूळ, कपाळाला लावण्यासाठी होणारी गर्दी, हा माहोल बघण्यासारखा असतो. पण मित्रांनो, या मागचं सामान्य विज्ञानही आहे. शेकडो किलोमीटर चालून वारकरी थकलेले असतात. अशा वेळी जेव्हा हजारो लोक एकत्र माऊली माऊली असा गजर करतात, तेव्हा तिथे एक अद्भुत ऊर्जा तयार होते. घोड्यांच्या धावण्याने जमिनीवर जे व्हायब्रेशन होतात, त्यामुळे वारकऱ्यांचा सगळा थकवा अगदी एका सेकंदातच गायब होतो. थोडक्यात काय, तर रिंगण म्हणजे भक्ती आणि विज्ञानाचा एक सुंदर मेळ आहे. मित्रांनो, उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत दिंडी म्हणजे काय आणि लाखो वारकरी इतक्या शिस्तीत कसे चालतात. हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचा एपिसोड तुम्ही मिस नाही करणार. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.